नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अशाच नवनवीन कथा घेऊन येणार आहे मी. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. द लेट नाईट मेल. एक कथा अशी पण. हे देवा, आज 5 वाजताच घरी निघालास? काय पोरकी वगैरे पटली की काय? नरेश मस्तीच्या सुरात देवाची फिरकी घेऊ लागला. अरे बस क्या नऱ्या, पोरीचा मामला आणि तुला सांगणार नाही असं होईल का कधी? अरे थट्टा केली रे, पण दररोज रात्री 10पर्यंत बसून काम करणारा आमचा हा प्रामाणिक देव आज 5 वाजता चाललाय घरी. कुठे? अरे असं काय करतोस? माझ्या बहिणीचा संध्याकाळी 7 वाजता साखरपुडा आहे ना, सांगितलं होतं ना तुला. मुळात तू पण येतोस ना माझ्यासोबत. ओ शिट, सॉरी देव, पूर्णपणे विसरून गेलो होतो यार याबद्दल. आता भरपूर काम पेंडिंग आहे आणि मुळात मी हाफ डे अप्लाय करायचा पण विसरलो. मग काय झालं? इथे सरांना माहीत आहे आपण जिगरी दोस्त आहोत. आपल्या बहिणीचा साखरपुडा आणि तू येणार नाहीस असं कसं शक्य आहे? मी जाऊन सरांना सांगतो. तू माझ्यासोबत येतोयस? मला काही माहीत नाही. देव ऐक ना, आधीच तू लवकर निघाला आहेस, त्यामुळे तुझं पण काम मलाच करावं लागणार आहे. मी कसा येऊ? काही विचार न करता देव थेट मॅनेजरकडे जाऊन त्यांना सांगतो. सर, माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे आणि नरेश माझा मित्र नसून तो माझा फॅमिली मेंबर आहे. आमच्या घरातील सर्वजण त्याचा जीव लावतात, त्यामुळे त्याचं साखरपुड्याच्या कार्यक्रमात असणं खूप गरजेचं आहे. तर सर त्याला हाफ डे देऊ शकतात का? आमचं राहिलेलं काम मी विजयच्या हँडओव्हर करून जाईल आणि उरलेलं मी रात्री कार्यक्रम आवरला की करेन. मॅनेजर: ठीक आहे देव, पण काम अपूर्ण राहणार नाही याची जबाबदारी तुझी आहे. जर ते काम पूर्ण झालं नाही तर तुला उत्तर द्यावे लागतील. देव: सर, थँक्स अ लॉट. मी अ लॉट सर. मी माझं काम पूर्ण करेन. साखरपुडा धुमधडाक्यात पार पडतो. मॅनेजरला शब्द दिल्याप्रमाणे काही काम राहिलं आहे का ते बघायला देव रात्री 12 वाजता लॅपटॉप उघडतो. काम वगैरे पूर्ण झाल्यानंतर देव लॅपटॉप बंद करणार तोच एक नोटिफिकेशन झळकतं. देव: एखाद्या रात्री, एवढ्या रात्री कुणाचा मेल आला आहे? बघू तरी जरा. ओहो, नेहाचा मेल. क्या बात है, बहिणीची नोंद इतकी फास्ट आहे असं कधी वाटलं नव्हतं. दुपारी मेल आय डी दिला आणि रात्री 12ला मेल आला. पण नरेशला ती गोड बातमी सांगितली पाहिजे. नको, रात्रीचे पाऊण झालेल्या उद्या ऑफिसमध्ये सांगेल. हो, आजचा कार्यक्रम खूपच छान झाला आणि मुळात तू खूप छान दिसत होतास. मी तुला मेल केला आहे हे नरेशला सांगू नकोस. नेहाचा रिप्लाय पाहून झळकून गेलेला देव अगदी उड्या मारत केसांवर हात फिरवत स्वतःला आरशात निहाळू लागलो. काही वेळाने नेहाने नरेशबद्दल सांगितलेली गोष्ट आठवताच तो धावत लॅपटॉपजवळ जातो आणि नेहाला मेल करतो. गुड मॉर्निंग नेहा, मला माहीत आहे तू उगाचच माझी मस्करी म्हणून मला छान दिसत होता असे बोललीस, पण तरीही खूप खूप थँक्स डिअर. तू देखील त्या गुलाबी साडीमध्ये अगदी एखाद्या ताज्या तवाने गुलाबाप्रमाणे भासत होते. पण मी तुला बोललेलं आवडलं असतं की नाही म्हणून मी डावलं. पण तू खूप सुंदर दिसत होतीस. अजून एक प्रश्न मनाला सतावतोय म्हणून विचारतोस. आपण जे काही बोललो त्याबद्दल नरेशला का सांगू नकोस? तू त्याला ओळखतेस का? नेहाचा लगेचच तिकडून निघतो. ते मी वेळ आले की सांगेन, पण माझी तुला ही रिक्वेस्ट आहे. देव त्यावर नेहाचा वचन देतो की आपल्याला नात्याबद्दल नरेशला कधीच समजणार नाही याची मी काळजी घेईन. सो आतापासून आपण फ्रेंड्स. नेहा: येस फ्रेंड्स. देव: चला आता 10 वाजले, ऑफिसला निघतो. पोहोचलो की बोलू. पुढे संपूर्ण प्रवास देवाच्या मनात एकच गोष्ट घोळत असते की नेहा नरेशला कशी ओळखते, ते देखील नावासकट. कारण माझ्या माहितीप्रमाणे साखरपुड्यात देखील हा दोघांची ओळख करून दिली नव्हती. मग हे कसं शक्य आहे? नरेशला विचारू याबद्दल. यार शिट, मी तर नेहाला वचन देऊन बसले. असो, पण नेहाकडे फोन नंबर मागू का? पण ती याचा चुकीचा अर्थ तर काढणार नाही ना? या सर्व विचारात देव ऑफिसजवळ कधी येऊन पोचतो हे त्याला समजत नाही. बऱ्याचदा खोटं बोलायचं असलं की माणूस गोंधळतोच. अगदी तसेच ऑफिसमध्ये पोहोचल्यावर नरेशला समोर पाहून देव थोडासा गोंधळतो. पण मनातील प्रश्नांचा झांगड तसाच बाजूला ठेवून देव सर्वात आधी नरेशला एक हलकीशी स्माईल देतो आणि मेल ओपन करतो. देव: हाय नेहा, पोचलो ऑफिसमध्ये. तू ऑफिसला गेलीस का? हो, कधीच. काम अर्ध संपन्न देखील झालं. ओ ग्रेट. तू मला तुझा फोन नंबर देऊ शकते का? कारण मेलवर असं किती दिवस आपण बोलणार ना. मला वाटलं होतं जर पहिल्या भेटीत आपण आणि कार्यक्रमात तुझा फोन नंबर दिला तर तुला वाईट वाटेल, म्हणून मी बहिणीला तुला मेल आय डी द्यायला सांगितलं. मला अपेक्षा नव्हतीच मुळात की तू इतक्या लगेच त्याला रिप्लाय करशील. सो आता ही जबरदस्ती अजिबात नाही. तुला इच्छा असल्यास आणि महत्त्वाचं म्हणजे तुला सेफ वाटत असेल तर तरच तू मला नंबर दे, नाहीतर मेल ठीक आहे. तब्बल 8 दिवस उलटून गेल्यानंतर नेहा
चल यावर काहीच मेल येत नाही. देव रोज न चुकता सतत मेल चेक करत असतो. आता टाईमपास म्हणून दिलेल्या मेल आय डीपासून सुरू झालेलं हे प्रकरण देवला खरोखरच नेहाच्या प्रेमात पाडतं. 8 दिवसांनी नेहाला मेल येतो. मी खूप विचार केला, पण मी इतक्यात तुझा माझा नंबर नाही देऊ शकत. आपण फक्त मित्रमैत्रीण आहोत हे लक्षात ठेव. देवला त्याची चूक लक्षात येते आणि तो नेहाची प्रांजळपणे माफी मागतो. पुढे 1 वर्ष या गोष्टीला सरतं. नेहा आणि देव न चुकता एकमेकांना मेल करत असतात. पण वर्षभरानंतरही नेहा मात्र थेट भेटणं आणि फोन नंबर देणं टाळतेच असते. कुठेतरी देवला ते खटकत असतं. एक दिवस अचानक देवच्या आयुष्यात असा एक क्षण येतो ज्याची त्याने स्वप्नात देखील कल्पना केलेली नसते. देवला त्याच्या आईकडून समजतं की नेहाला सर्वांनी देवसाठी पसंत केलं आहे आणि ते नातं नेहालाही मान्य आहे. देव मनापासून खूप खुश होतो, पण नेहा कधीच आपल्या मनातील भावनाविषयी बोलली नाही. मग हे अचानक लग्नाला कसा होकार दिला या विचाराने गोंधळून जातो. देव त्याच दिवशी रात्री नेहाला मेल करतो. नेहा, तुला माहीत आहे का की आपल्या घरातल्या लोकांनी आपलं लग्न ठरवलं आहे? तुला लग्नाला तयार करण्यासाठी घरात कोण जबरदस्ती केली आहे का? कारण आपण गेले वर्षभर इथे बोलतो, पण आपण आजवर कधी भेटलो नाही की फोनवर बोललो नाही. आणि आज असं डायरेक्ट लग्न? आपण एकदा भेटूया, यावर सविस्तर बोलूया. कारण आजच आई बोलत होती की मुहूर्त जवळचा बघायचा आहे. नेहाचा तिकडून फक्त एकच रिप्लाय येतो, मला हे लग्न मान्य आहे. मीच माझ्या आईवडिलांना आपलं लग्न ठरवण्यास सांगितलं आहे. देव, पण तू कधीच मला इतके दिवसात बोलली नाहीस याबद्दल. मी तुला आवडतो? नेहा, तुला नसेल लग्न करायचं तर स्पष्ट सांग, मी लग्न मोडेन. देव, हे प्लीज प्लीज एवढा विचार करू नकोस. मी तर जस्ट असंच बोलतो. मला तर तू एक साखरपुड्यात पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून आवडते. हो, पण माझं एक भयंकर भूतकाळ आहे आणि लग्न होण्याआधी मला त्याबद्दल तुला एकदा सर्व काही सांगायचं होतं. त्याची छाया कुठेच आपल्याला भविष्यात पडू नये असं वाटत होतं. म्हणूनच मी नेहमी भेटण्याचा टास धरतो. नेहा, ओ हो, मलाही तू जाणून घ्यायचा आहेस. सो तू आत्ताही मला मेलवर वेळ न घालवता सांगू शकतो. देव, आता लग्न ठरले, आता तरी नंबर देऊ शकतेस ना तू? नेहा, हे बघ देव, लग्न आधी फोनवर बोलून किंवा भेटून मला तो आपल्या नात्यातला उत्साह कमी करायचा नाही. जे काही असेल ते इथे सांग, कारण मला तुझा भूतकाळाने फारसा फरक पडणार नाही. देव, ठीक आहे. 2 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात सोनिया नावाची मुलगी होती. अफाट प्रेम करायचो एकमेकांवर, इतकं की एकमेकांशिवाय आम्हाला इतर जगाचं काही पडलेलं नसायचं. जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष आमचं खूपच आनंदात गेलं. पण एके दिवशी सोनिया अचानक गायब झाली. ती मुळातच नाशिकची होती, त्यामुळे इथे मुंबईमध्ये तसंही तिचं कोणीच नव्हतं. तिचा मित्र मीच, नातेवाईक आणि मीच होणार नवरा. तिच्या असण्याची इतकी सवय झाली होती की नसणं तिचं मी स्वीकारू शकत नव्हतं. नाशिकला तिच्या घरी जाऊन चौकशी केली, ती गेली नव्हती. ती जिथे PGमध्ये राहायची तिथे चौकशी केली, तिथे निराशाच आली होती. जवळजवळ 6 महिने मी तिचा शोध बंद केला नव्हता आणि माझी मानसिक परिस्थिती काही जास्त ठीक नव्हती. या काळात नरेशने मला आधार दिला, सावरलं, सत्य सांगितलं, त्या परिस्थितीतून बाहेर काढलं. पण खरं सांगू, सोन्या आजही माझ्या मनात कुठेतरी जिवंत आहे. मी हास्याचा खोटा मुखवटा चढवून जगतोच, कारण जगणं तर सोडू शकत नाही. पण सतत सोन्याच्या जाण्यामागे मन स्वतःला दोषी धरतं की मी तिची काळजी घेऊ शकलो नाही. पण नरेशने कुठेतरी समजावलं की ती कोणा मुलाबरोबर पळून गेली असावी किंवा कुठे गेली असेल. जी मुलगी जाण्याआधी तुला इन्फॉर्म करत नाही, तिच्यावर तू प्रेम काय करतोस? त्याची गोष्ट मनाने समाधान म्हणून मी स्वीकारली, कारण पोलिसांनी घेतलेल्या शोधातून देखील काहीच हाती लागलं नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी देखील केस दुर्लक्षित केली. तसा हा माझा भयंकर भूतकाळ आहे. तो तुला मान्य असेल तर तसंच मला लग्नाला होकार दे. सो सॅड देव, सॉरी, मलाही माहीत नव्हतं. पण काही काळजी करू नकोस, आजपासून मी तुझ्यासोबत आहे. वेळ आली की आपण भेटूच. पण अचानक देवचे आजोबा आजारी पडतात आणि मरण्याआधी त्यांना नातवांचं लग्न पाहायचं असतं. त्यामुळे अगदी दुसऱ्याच दिवशी नेहा आणि देवचं लग्न करायचं कुटुंबीय ठरवतात. पण इतक्या घाईघाईत सुरू असलेलं सगळं पाहून देवला काहीच सुचत नव्हतं. तो विचार करत, एकदा नरेशसोबत याविषयी बोलून घेतलं तर मन हलकं होईल. पण त्याआधी एकदा ते नेहाला सांगणं त्याला गरजेचं वाटलं. देव लगेच नेहाला मेल करतो की नेहा, आता आपलं उद्या लग्न आहे आणि मी नरेशपासून एवढी मोठी गोष्ट लपवणं मला रुचत नाही. यामुळे आपली मैत्री तुटू शकते, आमची मैत्री तुटू शकते. फक्त एकदा ही गोष्ट त्यांना कानी घालू देत. 1 सेकंदाचा विलंब न करताही नेहा रिप्लाय देते की नाही देव, तुला माझी शपथ आहे, तुला वेळ सरेल तसं सारं काही सांगेल. त्याआधी मात्र तू नरेशला काहीही सांगणार नाहीस. देव मनातील विचारांचं वादळ न दाखवता नेहाच्या शब्दांना दुजोरा देतो. दुसऱ्या दिवशी फक्त कुटुंबियाच्या उपस्थितीमध्ये देव आणि नेहाचं आणि देवच्या बहिणीसोबत नेहाच्या भावाचं लग्न पार पडतं. संपूर्ण लग्नात
देव अगदी एकटक नेहाचं सुंदरसं रूप निहाळत असतो, पण नेहा मात्र अगदी गृहप्रवेश होईपर्यंत जराही मानवर करूनही देवकडे बघत नाही. मेलवर दररोज इतकं बोलणारी मुलगी एकदा अनोळखी असल्यासारखं का वागते आहे हे मात्र देवच्या लक्षात न आल्याने तो अधिकच गोंधळतो. पुढे लग्न आणि रीतीभाती करून थटलेल्या नेहा आणि देव रात्री फायनली बेडवर पडतात. नेहाला लाजताना बघून देवाला खूपच कमाल वाटत असे, कारण बोलणं इतकं झालेलं असतं की नात्यात कसलाही आडपडदा नसतोच. पुढे सारं काही बाजूला ठेवून देवा नेहाला महत्त्वाच्या गोष्टी बोलवून आहे असं सांगून फ्रेश होऊन येण्यास सांगतो. नेहा आल्यावर तो लगबगीने तिला विचारतो, नेहा, आजवर तुझ्या प्रश्नांची उत्तर देणं टाळस ती आता आपण सुखी संसार सुरू होण्याआधी तरी देशील अशी आशा आहे. तू आपल्या नात्याबद्दल लग्नाबद्दल नरेशला सांगण्यापासून का अडवतलंस? तू नरेशला अशी काय ओळखतेस? नेहाचा प्रश्नार्थक चेहरा पाहून देव तिला पुन्हा तोच प्रश्न विचारतो. त्यावर नेहा उत्तरते, कोण नरेश? मी कशाला नरेशला काही सांगू नको असं सांगेल? मुळात आपल्या लग्नात तुझा साखरपुड्यात आलेला मित्र का आला नव्हता हे मीच विचारणार होते. नेहाचं उत्तर ऐकून सुन्न झालेलं तेव्हा जोराजोरात हसू लागतो. आणि तू मस्करी करते आहेस ना, हे नेहाकडून वदवून घेऊ पाहतो. पण काही केलं नेहाचं उत्तर बदलत नाही. हे पाहून तो हैराण होतो आणि लगेचच लॅपटॉप ओपन करून नेहाला सगळे मेल दाखवतो. ते मेल पाहून प्रचंड घाबरलेली नेहा भीतीने थरथर कापू लागते आणि देवचा हात घट्ट पकडून एवढंच सांगते, देव हे मेल मी केले नाही आहेत. तू साखरपुडा दिवशी मला मेल ID दिलास, पण मी तो रागाने त्याच दिवशी फाडून टाकला होता. पण नंतर दादाने समजून घातलं की तू ओळखीच्या माणसात गेलीस तर माझं तुझ्यावर लक्ष राहील आणि देव खूप चांगला मुलगा आहे, म्हणून मी लगेच आईवडिलांकडून होकार कळवला. त्यानंतर मी भेटण्याचा विषय दादाकडे काढला, पण तुमच्या घरातील वयस्कर मंडळी थोडी कडक असल्याने असं बाहेर भेटणं त्यांना रुचणार नाही असं दादा म्हणाला. आपली भेट तो घालून देणार होता, पण त्याआधीच आपलं लग्न घाईघाईत झालं. पण हे मेल, देव मला खूप भीती वाटत आहे. नक्की हे मेल माझ्या नावाने कोण करत होतं? घाबरू नकोस नेहा, मी या मेलचा शोध घेतो, कारण फसवणूक तर माझी पण झाली आहे. देव लगेचच मेल करतो. तू कोण आहेस? तुला नेहा, नरेश आणि माझ्या घरातील प्रत्येक घडामोडीविषयी कसं माहिती? तिकडूनच लगेचच रिप्लाय येतो, हा देव, मला माहीत होतं की तुझा मेल येईलच आणि तू आलास. मी नेहा नाही, मी सोनिया आहे देव. तुला आणि नेहाला भेटण्यामागे माझा हाच उद्देश आहे की नेहा खूप चांगली मुलगी आहे आणि माझ्या जगण्याने तुझ्या मनात असलेली चलबिचल मला चांगलीच माहीत आहे. तू कायम एकटा आणि दुःखी राहिला असला. तुला गरज होती नेहाची. देव, काय बोलतेस तू हे सोनिया? तू कुठे होतीस इतकी वर्ष? अचानक तू गायब कशी झालीस? काही न सांगता मला एकटं सोडून तू कुठे गेलीस? एकदा माझ्याशी बोलण्याचा ना जर तुला कसला राग आला होता? नाही देव, मी माझ्या मर्जीने कुठेही गेले नाही. मला नरेशने मारून टाकले. त्याचे पुरावे आपण नेहमी जायचो त्या मंदिरामागे पुरलेले आहेत. ते तू शोध आणि नरेशला त्याच्या कृष्णकृत्याची शिक्षा दे. तो अतिशय विकृत माणूस आहे. तो त्याला आता शिक्षा दिली नाही तर कदाचित नेहाचं आयुष्यही धोक्यात येऊ शकतं. मेलच्या रूपाने का होईना जर मी तुझ्या आयुष्यात प्रवेश केला नसता तर कदाचित तू नरेशला असलेली मैत्री कधीच तोडू शकला नसता, म्हणून मला मेलचा आधार घ्यावा लागला. नरेशची तुझ्यावर वाईट नजर होती. हो, त्याला कायमचं तुला आपलं करायचं होतं. तो सामान्य मुलगा नसून तो बायोसेक्स्युअल आहे. त्याला तू आवडतोस हे मला समजलं होतं आणि त्याचा तो मी जाब विचारून खडबसवलं म्हणून त्याने माझा जीव घेतला. म्हणून मी नेहाला मध्ये आपलं आणलं, पण तिचा काही दोष नाही. ती निरागस आहे. तिची काळजी घे आणि नरेशला अद्दल घडव. तुला सर्व पुरावे मंदिरामागे मिळतील. सोनियाकडून समजलेलं सत्य ऐकून बिथरलेल्या देवला घाम फुटू लागतं. हात थरथरू लागतात. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. हे पाहून नेहा लगेचच जीवाला सावरते आणि सोनियाला न्याय मिळवून देण्यास मदत करण्याची तयारी दाखवते. देव आणि नेहा दुसऱ्या दिवशी पोलिसांना घेऊन लगेचच मंदिरामागच्या जंगलात जातात आणि तिथे असलेले पुरावे मिळतात. नरेशला अटक होते. देव मात्र ढसाढसा रडू लागतो. नरेशवर धावून जाऊ लागतो. नेहा त्याला सावरते घरी घेऊन जाते. या घटनेला 1 वर्ष पूर्ण होतं. देव आणि नेहाचा संसार सुखात सुरू असतात. अचानक एक मेल येतो. मेल पाहून देवाच्या अंगाला कापड भरतं. त्याचे हात थरथरू लागतात. तितक्याच मागून नेहा येते आणि जोरजोरात हसू लागते. अरे डोंट वरी माय बेबी, मीच केलाय तो मेल. तुझी रिॲक्शन्स बघायला. वेडा कुठला. हे ऐकताच धास्तावलेला देव सुटकेचा निश्वास सोडतो आणि नेहाला बिलगतो. मागे लॅपटॉपच्या स्क्रीनवर नेहाचा मेल तसाच झळकत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे मी पुन्हा. असेच माझ्या चॅनलला भरघोस प्रतिसाद देत जा. धन्यवाद.